म्हणजे साधी कोबी किंवा वांगी लावून थकला असाल आणि बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बोलणार आहोत एक्झॉटिक म्हणजेच विदेशी भाज्यांबद्दल. ब्रोकोली, झुकिनी, लेट्यूस आणि चेरी टोमॅटो या भाज्या फक्त नावापुरते विदेशी नाही आहेत, तर त्या तुमच्या नफ्याची खाण ठरू शकतात. शहरांमधली वाढती जिम संस्कृती, 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्समुळे या भाज्यांना वर्षभर प्रचंड मागणी असते. विशेष म्हणजे या भाज्या तुम्हाला महिन्याला लाखो रुपये कमावून देऊ शकतात. म्हणूनच आज आपण या भाज्यांची निवड कशी करायची, लागवड कधी आणि कशी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या भाज्या विकायच्या कुठं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. म्हणजे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणजे परदेशी किंवा विदेशी भाज्या. अशा भाज्या ज्या मूळच्या भारतीय नाहीत, पण आता भारतात त्यांची लागवड आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साध्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडे रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या मेथी, पालक, वांगी किंवा कोबी या पारंपरिक भाज्या आहेत. तर हॉटेल्समध्ये सॅलड, पिझ्झा, पास्ता किंवा चायनीज पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजेच एक्झॉटिक भाज्या. या भाज्यांचं महत्व काय, तर या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि विटॅमिन्सचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष देणारे लोक या भाज्यांना पसंती देतात. या भाज्यांची लागवड करण्यासाठी थोड्या जास्त तंत्रज्ञानाची, उदाहरणार्थ पॉलिओस किंवा शेडनेटची गरज लागते, पण बाजारात याला भावही तसा चांगला मिळतो. पारंपरिक भाज्यांचे भाव कधी खूप पडतात तर कधी वाढतात, पण एक्झॉटिक भाज्यांचे दर हे वर्षभर स्थिर राहण्याची शक्यता जास्त असते. जर योग्य मार्केटिंग आणि पॅकिंग केलं तर कमी जमिनीतही यातून खूप चांगले बक्कळ पैसे कमावता येऊ शकतात. या भाज्यांची सर्वात जास्त मागणी पंचतारांकित म्हणजेच 5 स्टार हॉटेल्स, मोठ्या शहरांमधले मॉल्स आणि परदेशात निर्यातीसाठी असते. आता आपण पाहणार आहोत की या भाज्या नेमक्या कोणत्या आहेत. तर बघा, सगळ्यात पहिली भाजी आहे ब्रोकोली. हिचं नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर बघा, ही भाजी दिसायला हिरव्या फ्लॉवर सारखी असते. यात जीवनसत्व भरपूर असतात. यात कॅन्सर विरोधी गुणधर्म असल्यानं आरोग्यप्रेमींमध्ये ही भाजी खूप लोकप्रिय आहे. ही परदेशी भाजी असली तरी महाराष्ट्रातल्या हवामानात तिचं उत्पादन अतिशय उत्कृष्ट होतं. 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान या पिकासाठी आदर्श असतं. जर तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर ब्रोकोलीचे गड्डे सैल पडतात आणि त्याची गुणवत्ता खालावते. महाराष्ट्रात सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान या भाजीची लागवड करणं सर्वात फायदेशीर ठरतं. ब्रोकोलीची थेट शेतात पेरणी न करता गादी वाफ्यावर रोपं तयार करून पुनर्लागवड केली जाते. एकरी साधारणपणे 100 ते 120 ग्रॅम बियाणं लागतं. प्रमुख वाण रॉयल ग्रीन, नॅन्सी, ग्रीन मॅजिक, गणेश आणि लकी आहेत. बियाणे पेरल्यापासून 25 ते 30 दिवसात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. लागवड नेहमी संध्याकाळच्या वेळी करावी, ज्यामुळे रोपं लवकर रुजतात. नत्र, स्फुरद आणि पालाश 50-20-20 किलो प्रति एकर या प्रमाणात द्यावे. गड्डा तयार होताना बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास गड्ड्याला चमक येते आणि तो पोकळ होत नाही. ब्रोकोलीला सतत ओलावा लागतो, पण पाणी साचून राहता कामा नये. यासाठी ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन सर्वोत्तम ठरतं. 60 ते 70 दिवसात ब्रोकोली काढणीला तयार होते. जेव्हा गड्डा घट्ट आणि 7-9 इंच व्यासाचा होतो तेव्हा तो देठासह कापून घ्यावा. गड्ड्यातील फुले उमलण्यापूर्वीच काढणी करणं गरजेचं आहे. ब्रोकोली काढल्यानंतर ती लगेच थंड ठिकाणी ठेवावी, कारण ती लवकर कोमेजते. योग्य नियोजनासह एकरी 5 ते 8 टन उत्पादन मिळू शकतं. मार्केटमध्ये 80 रुपये ते 200 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. त्यानंतर पुढची भाजी आहे झुकिनी. ही मंडई भाजी काकडीसारखी दिसते. ही भाजी अवघ्या 45 ते 50 दिवसात उत्पन्न द्यायला लागते. ती हिरव्या आणि पिवळ्या अशा दोन्ही रंगात मिळते. मार्केटमध्ये हिला 80 ते 150 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. झुकिनीला थंड आणि कोरडं हवामान जास्त मानवतं. जास्त उष्णता किंवा अति पाऊस यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ लागवडीसाठी सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यात लागवड करायची असल्यास तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आत असणं गरजेचं आहे. एकरी साधारण 600 ते 800 ग्रॅम बियाणं लागतं. पेरणीपूर्वी बियाणाला बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. मल्चिंग पेपरला छिद्र पाडून एका जागी एक बी टोकावं किंवा रोप वाटिकेत तयार केलेली 20 ते 22 दिवसांची रोपं लावावीत. झुकिनीमध्ये नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात. परागीकरणासाठी बागेत मधमाशा असणं आवश्यक आहे. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसात पहिली काढणी सुरू होते. फळांचा आकार मध्यम 6 ते 8 इंच असतानाच काढणी करावी, कारण जास्त मोठी फळं बाजारात चालत नाहीत.
योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 8 ते 10 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकतं. त्यानंतर पुढची भाजी आहे रंगीत सिमला मिरची किंवा बेल पेपर्स. आपण नेहमी हिरवी मिरची वापरतो, पण लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीला एक्झॉटिक म्हणजेच परदेशी मानलं जातं. लाल आणि पिवळ्या मिरचीला हॉटेल व्यवसायात मोठी मागणी असते. याची लागवड प्रामुख्याने शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये केली जाते. लाल जातीची प्रमुख वाण ही बॉम्बे अर्का बसंत, तर पिवळ्या जातीची प्रमुख वाण ओरबेल सिएरा आहेत. दिवसा 25 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस आणि रात्री 15 डिग्री सेल्सिअस ते 18 डिग्री सेल्सिअस हे तापमान या पिकास उत्तम मानवतं. महाराष्ट्रात याची लागवड मुख्यत्वे ऑगस्ट सप्टेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी मध्ये केली जाते. बियाणं महाग असल्यानं कोकोपीटचा वापर करून प्रो ट्रेम मध्ये रोपं तयार करावीत. रोपे 4 ते 5 आठवड्यांची झाल्यावर किंवा 4 ते 6 पानांवर असताना त्यांची लागवड करावी. 2 रोपांमधलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 ओळींमधील अंतर 60 सेंटीमीटर ठेवावं. रंगीत सिमला मिरचीला ठिबक सिंचनाद्वारे खत देणं सर्वात प्रभावी ठरतं. फुलगळ रोखण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी करावी. झाडे 3 ते 4 फुटांपर्यंत वाढतात, त्यामुळे त्यांना सुतळीच्या साह्यानं वर बांधून आधार देणं गरजेचं असतं. झाडाला फक्त 2 किंवा 4 मुख्य फांद्या ठेवून बाकीच्या अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात, ज्यामुळे फळांचा आकार मोठा मिळतो. लागवडीनंतर साधारण 70 ते 80 दिवसात फळं काढणीस तयार होतात. फळांना पूर्ण लाल किंवा पिवळा रंग आल्यावरच ती देठासह काढावीत. एका झाडापासून साधारण 3 ते 4 किलो उत्पादन मिळतं आणि एका एकरातून 15 ते 20 टनांपर्यंत उत्पादन अपेक्षित असतं. ऑफ सीझनला मार्केटमध्ये 200 रुपये ते 300 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. त्यानंतर येणारी लेट्यूस ही सॅलडमध्ये वापरली जाणारी पालेभाजी आहे. सँडविच किंवा बर्गरमध्ये याची पानं तुम्ही पाहिली असतील. लागवडीपूर्वी तुम्हाला कोणता प्रकार लावायचा आहे हे ठरवणं गरजेचं असतं. आईसबर्ग हे कोबीसारखं घट्ट आणि गोल असतं. याची मागणी हॉटेलमध्ये सर्वाधिक असते. लीफ लेट्यूस याची पानं सुट्टी असतात. रोमेन याची पानं लांब आणि उभी असतात. मार्केटमध्ये 150 रुपये ते 300 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. लेट्यूस हे प्रामुख्यानं थंड हवेतील पीक आहे. उत्तम वाढीसाठी 15 डिग्री सेल्सिअस ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पोषक असतं. तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यास पानांना कडूपणा येतो. महाराष्ट्रात सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात उत्तम आहे. लेट्यूसची थेट शेतात पेरणी करण्यापेक्षा रोपं तयार करून लागवड करणं फायदेशीर ठरतं. कोकोपीटचा वापर करून प्रो ट्रे मध्ये रोपं तयार करावीत. बियाणं अतिशय बारीक असतं, त्यामुळे ते जास्त खोल पेरू नये. साधारणपणे 20 ते 25 दिवसात रोपे मुख्य शेतात लावण्यासाठी तयार होतात. लागवडीच्या वेळी बेसल डोस म्हणून नत्र, स्फुरद आणि पालास द्यावं. पाने हिरवीगार राहण्यासाठी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी विद्रव्य खतं उदाहरणार्थ 19-19-19 ठिबकद्वारे द्यावी. प्रकारानुसार लागवडीपासून 45 ते 60 दिवसात लेट्यूस काढणीला येतो. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी काढणी करावी. आईसबर्ग लेट्यूस काढताना तो घट्ट झाला आहे की नाही हे तपासावं. योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी साधारणपणे 8 ते 10 टन उत्पादन मिळू शकतं. त्यानंतर पुढची फळभाजी येते ती म्हणजे चेरी टोमॅटो, म्हणजेच अगदी द्राक्षाच्या आकाराचे लहान आणि गोड टोमॅटो. मंडळी चेरी टोमॅटोला साधारणपणे 18 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान मानवतं. खूप जास्त उष्णता किंवा खूप कडाकडीची थंडी या पिकाला सोसवत नाही. महाराष्ट्रात याची लागवड प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबर, जानेवारी मध्ये केली जाते. पॉलीहाऊसमध्ये हे पीक वर्षभर घेता येतं. बाजारात अनेक खासगी कंपन्यांची संकरित बियाणं उपलब्ध आहेत. काही लोकप्रिय वाण म्हणजे रेड पियर, सनसेट, येलो पियर होय. चेरी टोमॅटोची थेट लागवड न करता रोपं तयार करून लावली जातात. या पिकाला ठिबक सिंचनानेच पाणी देणं फायदेशीर ठरतं. चेरी टोमॅटोचे वेल खूप वाढतात, त्यामुळे त्यांना आधार देणं अत्यंत आवश्यक आहे. बांबू आणि सुतळीच्या साहाय्यानं वेलांना आधार देऊन वर चढवावं. यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते आणि फळं जमिनीला टेकून सडत नाहीत. लागवडीनंतर साधारण 60 ते 70 दिवसात फळं काढणीला येतात. चेरी टोमॅटो पूर्ण लाल झाल्यानंतरच तोडावेत. एकरी उत्पादन साधारण 15 ते 20 टनांपर्यंत मिळू शकतं. मार्केटमध्ये 150 रुपये ते 300 रुपये किलो पर्यंत भाव मिळतो. त्यानंतर पासली आणि सेलरी या औषधी आणि सुगंधी पालेभाज्या आहेत. पासली दिसायला कोथिंबीर सारखीच, जिचा वापर सजावटीसाठी आणि चवीसाठी केला जातो. पासलीची 2 मुख्य प्रकार आहेत. कर्ली लीफ म्हणजेच कुरड्या पानांची आणि फ्लॅट लीफ म्हणजेच सपाट पानांची. याला थंड हवामान लागतं. कडक उन्हात याची वाढ खुंटते. बियाणं थेट शेतात पेरता येतं किंवा गाद्या व्यापावर रोपे तयार करून पुनर्लागवड करता येते. लागवडीनंतर साधारण 70 ते 90 दिवसात पासली काढणीस तयार होते. बाहेरची मोठी पानं कापून घेतल्यास आतून नवीन पानं येत राहतात. त्यानंतर सेलेरी ही प्रामुख्यानं तिच्या देठांसाठी आणि पानांसाठी लावली जाते. याचा उपयोग सूप आणि वेट लॉस डाएट मध्ये जास्त होतो. सेलेरीला दीर्घकाळ थंड आणि दमट हवामान लागतं. भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली चिकन माती किंवा गाळाची जमीन यासाठी सर्वोत्तम असते. या पिकाला पाण्याची गरज जास्त असते, त्यामुळे जमीन ओलावा टिकवून ठेवणारी असावी.
सेलरीचे बियाणे अत्यंत बारीक असते, त्यामुळे आधी रोपे तयार करणे गरजेचे आहे. गादीवापर बियाणे पेरून 8 ते 10 आठवड्यांनी रोपे मुख्य शेतात लावावीत. सेलरीचे देठ पांढरे, कुरकुरीत आणि कमी कडू हवेत यासाठी ब्लेंचिंग केले जाते. यासाठी झाडाच्या खालच्या भागावर माती चढवली जाते किंवा कागदानं झाकलं जातं, जेणेकरून देठांवर सूर्यप्रकाश पडणार नाही. सेलरीला पाण्याचा ताण अजिबात सहन होत नाही. ठिबक सिंचन या पिकासाठी अतिशय उत्तम ठरतं. जमीन नेहमी वापसा स्थितीत असावी. लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यांनी सेलरी तयार होते. जेव्हा देठ पुरेसे जाड होतात तेव्हा संपूर्ण झाड मुळासकट किंवा जमिनीलगत कापून घेतलं जातं. यानंतर जांभळा कोबी हा दिसायला कोबी सारखाच पण गडद जांभळ्या रंगाचा असतो. जांभळा कोबी सामान्यतः सॅलड आणि चायनीज पदार्थांमध्ये वापरला जातो. त्यामुळे स्थानिक बाजारापेक्षा मुंबई पुणे यासारख्या शहरांमधील हॉटेल्स, मॉल्स आणि सॅलड कंपन्यांशी संपर्क साधल्यास तुम्हाला जास्त भाव मिळू शकतो. हे थंड हवामानातील पीक आहे. कडाक्याची थंडी आणि मध्यम ओलावा या पिकाला मानवतो. तापमान 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास वाढ ही उत्तम होते. महाराष्ट्रात रब्बी हंगामात लागवड करणं हे सर्वात फायदेशीर ठरतं. बाजारात अनेक संकरित वाण उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्यानं रेड ड्रॅगन, रेड डच आणि रुबी बॉल यांसारख्या वाणांची लागवड केली जाते. जांभळ्या कोबीची थेट लागवड न करता प्रथम रोपवाटिकेत रोप तयार करावी लागतात. एकरी साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम बियाणं पुरेसं होतं. बियाणं पेरल्यापासून 25 ते 30 दिवसात रोपे मुख्य शेतात लावण्यासाठी तयार होतात. पिकाला जमिनीच्या मुखदुरानुसार 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. गड्डा धरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा गड्डा तडकण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन या पिकासाठी सर्वोत्तम आहे. लागवडीनंतर साधारण 80 ते 100 दिवसात गड्डा पूर्ण तयार होतो. गड्डा घट्ट आणि आकाराने मोठा झाल्यावर त्याची काढणी करावी. योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 10 ते 12 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकतं. आता या भाज्यांच्या लागवडीची तांत्रिक बाजू पाहूया. या भाज्यांसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडा. जमिनीचा पीएच 6 ते 7 च्या दरम्यान असावा. जमीन 2 ते 3 वेळा नांगरून भुसभुशीत करा. एकरी किमान 10 ते 12 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाका. कच्च्या शेणखतामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. तसेच शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि हे टाळण्यासाठी झायटॉनिक गोधनचा वापर 2 किलो प्रति 1 टन शेणखत कुजवण्यासाठी करावा. बेसल डोस वेळी झायटॉनिक मिनिकिट 8 किलो आणि झायटॉनिक के 2 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरल्यास जमिनीतील पोकळी वाढून माती मऊ व भुसभुशीत होते आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता होत राहते. शक्यतो रोप लागवडीनंतर रोपांची मर होऊ नये यासाठी आपण पहिली आळवणी करतेवेळी झायटॉनिकच्या नर्सरी किट 2 किलो आणि झायडेक्स बायोपेस्टिसाइड ड्रिप किट हे 1 नग प्रति एकरसाठी वापरल्यास रोपांवरील पुनर्लागवडीचा ताण कमी होतो. तसेच मातीतून होणारा बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांना अटकाव केला जातो. त्यामुळे रोपांची मर कमी होऊन उत्पादनात येणारी घट कमी होते. त्याचबरोबर वातावरणाचा पिकावर येणारा ताण काढण्यासाठी झायटॉनिक सुरक्षा 5 ग्रॅम अधिक झायटॉनिक नीम 2 मिली प्रति लिटर सोबत झायटॉनिक बायोबुस्टर 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी केल्यास पिकावरील अजैविक ताण कमी होऊन गड्ड्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. बियाणे नेहमी नामांकित कंपन्यांचे F1 हायब्रिड बियाणे वापरा. F1 चा अर्थ असा होतो की फिलियल 1 किंवा पहिली पिढी. जेव्हा वाण रोगाला प्रतिकारक आहे, उदाहरणार्थ एक वाण जेव्हा रोगाला प्रतिकारक आहे आणि दुसरं वाण जास्त उत्पादन देणार आहे, अशा शुद्ध जातींच्या वनस्पतीचं संकर केला जातो, तेव्हा त्यातून मिळणाऱ्या पहिल्या पिढीच्या बियाण्याला F1 हायब्रिड म्हणतात. महाबीज म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरूनही काही प्रमाणात सुधारित बियाणं तुम्हाला मिळतील. तुमच्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात जाऊन तुम्ही याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता. तिथं अनेकदा दर्जेदार बियाण्यांचे स्रोत तुम्हाला सांगितले जातात. अमेझॉन, फ्लिपकार्ट इथंही अनेक नामांकित कंपन्यांची बियाणं मिळतात. पण विकत घेताना F1 हायब्रिड असं लिहिलेलं आहे की नाही याची खात्री करा. बियाणं खरेदी करताना बियाण्यांच्या पाकिटावरची तारीख नक्की तपासा. जुनी बियाणी उगवण क्षमता गमावून बसतात. नेहमी सीलबंद पाकिटच खरेदी करा. सुट्टे बियाणे घेणे टाळा, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. विदेशी भाज्यांच्या बाबतीत मल्चिंग पेपर अजिबात टाळू नका. 25 ते 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरा. यामुळे तण कमी होतं आणि ओलावा टिकून राहतो. या भाज्या नाजूक असतात, त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या किडींसाठी नीममार्काची फवारणी करा आणि शेतात पिवळे व निळे चिकट सापळे आवर्जून लावा. कीड नियंत्रणासाठी बायोपेस्टिसाइड फॉल्युअर किट अधिक झायटॉनिक सुरक्षा 250 ग्रॅमचा वापर 200 लिटर पाण्यामधून तुम्ही करू शकता. रोग टाळण्यासाठी बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी करा. औषधांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी
झायटॉनिक ऍक्टिव्ह 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात थेट औषधांमध्ये मिसळून वापरायला विसरू नका. काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, विक्री. मंडई विदेशी भाज्यांचं सौंदर्यच त्यांना किंमत मिळवून देतं. प्रतवारी किंवा ग्रेडिंग म्हणजेच आकार आणि रंगानुसार भाज्यांची विभागणी करा. पॅकिंग करताना चेरी, टोमॅटो किंवा लेट्यूससाठी पारदर्शक प्लास्टिक बॉक्स वापरा. मुंबई, पुणे, बँगलोर येथील होरेका म्हणजेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग या क्षेत्राला टार्गेट करा. पुणे किंवा मुंबईतील हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये आठवड्यातून एकदा स्टॉल लावा. तिथे राहणारे लोक आरोग्याबद्दल जागरूक असतात आणि या भाज्यांसाठी ते चांगले पैसे मोजतात. प्रीमियम ग्राहकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा. भाज्या काढणीला आल्या की त्याचे फोटोज आणि दर ग्रुपवर टाका. घरपोच डिलिव्हरी द्या. शहरांमध्ये अनेक ठिकाणी सेंद्रिय किंवा हेल्थ फूड स्टोअर्स असतात. तिथे या भाज्यांना चांगली मागणी असते. बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश यासारख्या कंपन्यांशी करार करणं हे अतिशय उत्तम मानलं जातं, कारण त्यांच्याकडून तुम्हाला हमखास दर मिळतो. जर तुमचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल तर तुम्ही दुबई, कतार किंवा युरोपियन देशांमध्ये निर्यातीचा विचार करू शकता. यासाठी तुम्हाला APDA कडे नोंदणी करावी लागेल. जैविक पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी व अधिकचा दर मिळवण्यासाठी झायटॉनिकच्या जैविक उत्पादनांची तुम्ही मदत घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा, बाजारपेठचा अभ्यास करा आणि मगच मोठ्या प्रमाणावर लागवड करा. विदेशी भाज्यांच्या शेतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक महत्वपूर्ण योजना सुद्धा राबवल्या जातात. या भाज्यांची लागवड प्रामुख्याने शेडनेट किंवा पॉलिहाऊसमध्ये केली जाते. त्यामुळे या संरचना उभारण्यासाठी तुम्हाला मोठं अनुदान मिळतं. कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाकडून याबाबतची सगळी टेक्निकल, तांत्रिक माहिती घ्या. तंत्रज्ञानाची जोड दिली तरच विदेशी भाजीपाला तुम्हाला नक्कीच लखपती बनवू शकतो. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून आपले बांधव तंत्रज्ञानाशी जोडले जातील. आणि महत्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गावबारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.